माऊली गोशाळेचे अध्यक्ष समाधान पाटील अण्णा आपल्या सोबत आहेत. अण्णा, सर्वप्रथम मीडिया पावल्यामध्ये स्वागत आहे. अण्णा, आपल्या गोशाळेची सुरुवात कशी झाली, काय सांगाल याबद्दल? गोशाळेची सुरुवात आपल्या खरं तर आमची वडिलांची चाललेली प्रॉपर्टी आहे. वडील नेहमी म्हणायची श्रद्धा आणि कष्ट या दोन गोष्टीचं आपण जर अवलोकन केलं तर आपल्याला आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही. आमच्या जुन्या घरात देशी गायची समाधी आहे आणि त्याच प्रेरणा घेऊन आपण या ठिकाणी 2016ला गाय हा विषय हे करून माऊली गोशाळेची स्थापना केली आणि आज तागाय त्याचं गेले 10-12 वर्षाचं काम या ठिकाणी सुरू आहे. गोशाळेचे व्यवस्थापन कसं असतं, काय सांगाल याबद्दल? गोशाळेचं व्यवस्थापन गोशाळेमध्ये सकाळी उठल्यानंतर बरोबर अग्निहोत्र केलं जातं, कारण ते अग्निहोत्र शेतीच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम समाजात निर्माण करतो पाहतोय. त्याच्यानंतर गायींचं सगळं गोठा स्वच्छता केली जाते. त्याच्यानंतर धारा काढल्या जातात. धारा आम्ही स्वतः आमच्या मंडळ सौभाग्यवती धारा काढतात आणि बाकीचं सगळं शेण ते सगळं मी स्वतः करतो. याच्या सकाळच्या उठल्यापासून स्वच्छतेपासून गोशाळेचं काम सुरू होतं. समाजाने गोशाळेसाठी काय योगदान द्यावं, काय सांगाल याबद्दल? खरं तर आदरणीय काळजी स्वामीजी नेहमी म्हणतात की गो आधारित सेंद्रिय शेती, गो आधारित कुटुंब व्यवस्था ही आपल्या पूर्वीपास आपलं जे 5,000 वर्षापूर्वी कुटुंब व्यवस्था जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला आपण गो आधारितच होतो. तर तीच व्यवस्था पुन्हा आली तर आपल्याला समाजामध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही. किंबहुना आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला आपण निरोगी राहू याचं आपल्याला हे करता येईल. पण त्यासाठी समाजामध्ये लोकांनी प्रत्येकाला जर गायी सांभाळता येणं शक्य नसेल तर आता सध्या ह्या धावत्या युगात पण गो आधारित उत्पादनांचा जर प्रत्येकाने वापर केला, त्याच्यामध्ये असणारे जे काही काउडन केक असतील, म्हणजे शेणीचा वापर धूप म्हणून, धूप कांडीचा वापर, गोमूत्राचा वापर, दुधाचा वापर, तुपाचा वापर हा जर त्यांनी आपल्या घरात केला तर गायींची संख्या वाढेल. कारण गो उत्पादकांना किंमत येईल, गो उत्पादन जशी किंमत येईल तशी गायी वाढल्या जातील आणि गायी वाढतील तसं ह्या गो व्यवस्था ही होईल. कारण आज समाजामध्ये किंवा निसर्गामध्ये जे असंतुलन निर्माण झाले, हे पंचमहाभूताचं जे असंतुलन निर्माण झाले आणि पंचमहाभूताचं असंतुलन हे संतुलन करण्यासाठी फक्त पंचगव्यच उपयोगी येऊ शकतात. याच्यामध्ये दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण हे पंचगव्याचं जर जेवढा आपण वापर करू तेवढा समाजातलं हे निसर्गातलं चक्र बिघडलेलं आहे ते पुन्हा बसू शकेल. किंबहुना माणसाचं आयुष्य जे आता रोगी बनत चाललंय हा ध्येय पंचतत्वातूनच तयार झालेला आहे. पृथ्वी, तेज, आकाश, वायू आणि जल इकडे. तर ते पुन्हा व्यवस्थापन सगळं व्हायचं असेल तर ह्या पंचगव्याचा वापर जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं गायी ज्यांना सांभाळता येणं शक्य नाही त्यांनी हे गो उत्पादन वापरावीत आणि गोशाळा हे स्वावलंबून व्हाव्यात. हा एक आपापली इच्छा आपली या निमित्तानं माझी आहे. व्यवस्थापन करत असताना मगाशी आपण गायींना ताक घातलं, त्याबद्दल काय सांगाल? गोशाळेमध्ये दूध आपण काढल्यानंतर, धार काढल्यानंतर चुलीवर तापवलं जातं आणि या सगळ्या दुधाचं शाही सकट विरजण लावलं जातं. मग याचं 20 लिटर दूध असेल तर त्याचं 40 लिटर ताक होते. 40 लिटर ताक खरं तर हे ताक हे अमृत आहे आणि ताक हे माणसाने घ्यायला पाहिजे रोज. आणि उन्हाळ्यात पावसाळ्यात ताक घ्यावं असं शास्त्रातून सांगितलंय. ताक हे फक्त उन्हात घ्यावं असं नाहीये. ताक हे 12 महिने घ्यायला चालतं, कारण ताक हे जमिनीचं असणारं अमृत आहे. पण त्याचं फार विक्री व्यवस्थापन होत नाही. आम्ही ते पुन्हा गायींना देतो आणि ते गायी ज्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढे ते ताक गायी घेतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीराची ठेवण किंवा सुंदर त्यांच्या अंगावर पाणी म्हणजे तलक हे ताकामुळे ते आपल्याला या ठिकाणी दिसते. गायीचं व्यवस्थापन आपण बघितलं खरं तर समाजानं गायीकडं एक पूजनीय घटक आहे म्हणून असं न बघता खरं तर आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातनं तिच्याकडे बघणं अत्यंत गरजेचं आहे. गायीचा सांभाळ जेवढा शक्य आहे तेवढा जास्तीत जास्त करावा. गाय कसायला देऊ नये ही एक खरं तर मनापासून एक प्रामाणिक इच्छा आहे. मी निश्चित या निमित्तानं आवाहन करतो. कारण गाय कापल्यानंतर 1.25 लाखाचं उत्पन्न मिळतं कसायला, पण गाय वाचल्यानंतर 33 कोटी रुपयाचं उत्पन्न आपल्याला मिळतं की जे पैशात पोचता येत नाही. कारण आरोग्यात गाय जर सुधारत असेल तर आपल्याला त्याचं महत्त्व त्या निमित्तानं कळेल. त्याच्यामुळे गाय वाचवूया, गाय कसायला न देता गाय सांभाळूया. ज्यांना सांभाळता येत नाही त्यांना गो आधारित उत्पादनांचा वापर करूया की जेणेकरून गायी वाढतील समाजातल्या आणि पुन्हा या भगवंताला आता विश्वात्मके देवे तसं जसं विश्व पाहिजे तसं विश्व निर्माण या गायीच्या माध्यमातूनच आपल्याला निश्चित करता येईल. रामकृष्ण हरी. स्वतःचा बंगला हवा आहे का? जलतरंग रेसिडेन्सी 2 BHK 3 BHK रो बंगलो, मोजकेच रो बंगलो शिल्लक. आमचा पत्ता अमृतनगर फाटा, नवे पारगाव, 951 333 5111. आजच कॉल करा.